रजनी एकल चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवूया अंडा करी, कोल्हापुरी पद्धतीची अंडा करी। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तर पहिल्यांदा अंडी तुम्हाला किती लागतात तेवढी अंडी घ्यायची आहेत। अर्धा वाटी तीळ, पांढरे तीळ घ्यायचे आहेत, धने 1 चमचा, जिरे अर्धा चमचा, खडा मसाला घ्यायचा आहे, लवंगा 1 4-5, मिरी 1 4-5 घ्यायचे, बदाम थोडंसं आणि हे दालचिनी थोडीशी, ओलं खोबरं घ्यायचं आहे अर्धी वाटी, आलं लसूण थोडं 7-8-10 पाकळ्या आलं लसणाच्या आणि आलं अर्धा इंच 1 इंच घ्यायचं, कांदा थोडासा तळून मसाल्यात घालण्यासाठी थोडा कांदा घ्यायचा आहे अर्धा वाटी, कोथिंबीर, लाल तिखट 3-3.5 चमचे, हळद, चवीपुरतं मीठ, तेल फोडणीसाठी तेल आणि कांदा फोडणीसाठी। तर आपण आता ह्याच्यातले मसाले भाजून घेऊया आणि मग मिक्सरला लावून घेऊया। थोडंसं गरम करून घ्यायचं, जास्त पण हे करायचं नाही, करपी द्यायचं नाही, थोडंसं गरम होईल असं, म्हणजे चांगला मसाला बारीक होईल याच्यासाठी जे थोडंसं गरम करून घ्यायचं। एका ह्याच्यात काढूया आपण ते। आणि त्या कढईमध्ये आपण आता कांदा आणि हे खोबरे भाजून घेऊया। तर आपण आता कांदा भाजायला तळायला टाकूया, थोडा भाजून घ्यायला आता। आता कांदा होत आला चांगला खरपूस, त्याच्यामध्ये आता आपण खोबरं टाकूया हे आणि ते पण थोडं भाजून घेऊया। आता हे आपलं कांदा आणि खोबरं छान भाजलेलं आहे, त्याच्यात लसूणच्या पाकळ्या घालून घेऊया आणि थोडं भाजून गॅस बंद करूया आणि मसाला मिक्सरला बारीक वाटून घेऊया। आता हा आपला मसाला तयार आहे, तर आपण आता फोडणी करून घेऊया याची। तेल तापलेलं आहे, त्याच्यात जिरे मोहरी टाकून आता कांदा टाकून घेऊया। थोडासा कांदा भाजत आला की त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया, हळद टाकून आणि याच्यामध्ये हा मसाला टाकूया आणि चांगल्या प्रकारे असा भाजून घेऊया। तर हा असा मसाला आता चांगला भाजलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे त्याला। तर त्याच्यात आता आपण लाल तिखट टाकून घेऊया। असं छान हे मिक्स झालेलं आहे, शिवाय तेल पण सोडायला लागले म्हटल्यावर मसाला छान भाजलेला आहे। त्याच्यात आपण आता हे गरम केलेलं पाणी ओतूया। हे आता थोडं पहिल्यांदा पांढरं दिसते, पण नंतर जसं जसं ते मसाला शिजेल तसं ते लाल होत जाईल आणि तवंगवर येईल, तेल वर येईल आणि आपली अंडा करी छान दिसेल। आता हे असं झालेलं, आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपण अंडी असं त्याला काप पाडून थोडे त्याच्यामध्ये सोडूया की जरासं घेऊन घ्यायचं, कुठे काय
अंड्याच्या कवच्या वगैरे राहिलेल्या असल्या तर त्या आपण ह्याच्यात हे करू शकतो, निघून जातील त्या. तर हे अशा पद्धतीने आपले अंडा करी तयार झालेले आहे. थोडं 5 मिनिटं ह्याला जरा शिजत ठेवा आणि मग गॅस बंद करून घ्या. जेवणा खाण्यासाठी अंडा करी तयार आहे. आता हे मसाला असा छानपैकी शिजलेला आहे. अंडा करी आपली तयार आहे जेवणासाठी. तर आता आपण गॅस बंद करून घ्या. ते छानपैकी दिसायला लागले, कलर पण छान आला आहे, तवण छान आलं आहे आणि खाण्यासाठी डिशमध्ये काढून घ्या. असं हे छानपैकी अंडा करी तयार झालेले आहे. तुम्ही पण अशा पद्धतीनं करून बघा आणि तुम्हाला ही पद्धत आवडली तर आम्हाला नक्कीच कमेंट करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.